बोला काय आजची बैठक खासदारांची होती ती एक प्रकारे खासदारांसाठी लिटमस टेस्ट होती का? कारण ज्या प्रकारे ज्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चांमध्ये 5 खासदार न येणं, एक ऑनलाईन उपस्थित राहणं. एक लक्षात घ्या की आमच्या पक्षामध्ये आमच्या बैठकात काय चाललंय ह्याच्यावरती उगाच अफवा पसरवणं, चुकीच्या बातम्या देणं हे योग्य नाही. काल शिवसेना खासदारांची एक बैठक नेहमीप्रमाणे मातोश्रीवरती शिवसेना पक्षप्रमुखांनी आयोजित केली. अशा बैठका नेहमी होत असतात. त्या बैठकीला मुंबईतले 3ही खासदार उपस्थित होते. अरविंद सावंत होते, अनिल देसाई होते, संजय दिना पाटील होते आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे उपस्थित होते प्रत्यक्ष. उर्वरित 5 खासदारांशी आधीच चर्चा झाली होती आणि त्यांच्या अडचणी ज्या आम्ही समजून घेतल्या होत्या आणि त्या अडचणी योग्य होत्या. आणि मी काल आपल्याला माहिती दिली की यवतमाळ वाशिमचे खासदार जे संजय देशमुख आहेत त्यांच्याकडे त्यांच्या मुलीच्या लग्नासंदर्भात कार्य सुरू होतं. नागेश अष्टीकर हिंगोलीचे खासदार आहेत, त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं त्यांचा मुलगा निवडणुकीला उमेदवार उभा आहे विधान परिषदेमध्ये. ओमराजे निंबाळकर यांचा मुलगा वय वर्ष 10 हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुण्यात गेल्या काही काळापासून उपचार घेतो, 10 वर्षाचा. भाऊसाहेब वाघचौरे यांच्या पत्नी आजारी आहे, त्या इस्पितळामध्ये आहे. आणि या सगळ्यांशी आधीच चर्चा झाली होती किंवा त्यांनी जो पर्याय दिला की साहेब आम्ही व्हर्च्युअली म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहतो. ही आता जगभरातली एक पद्धत आहे. मोदी सुद्धा राहतात अशा प्रकारे उपस्थित आणि देवेंद्र फडणवीस राहतात. संजय बंडू जाधव यांच्याशी उद्धवजीशी चर्चा झाली. ते पुढल्या 2 दिवसामध्ये उद्धवजींच्या भेटीसाठी येतात. अशा तऱ्हेनं लोकसभेतल्या 9 खासदारांनी कालच्या बैठकीत पूर्णपणे संवाद साधला आणि चर्चा केली. ज्या खासदारांवर संशयाची सुई आहे तेच खासदार अनुपस्थित राहणं. कारण मागील काही दिवसांपासून चर्चा आहे बंडू जाधव संदर्भात. बंडू जाधव हे महाविकास आघाडीच्या कालच्या परभणीच्या बैठकीमध्ये सुद्धा उपस्थित राहिले. तुमच्या माहितीसाठी सांगतो की जेव्हा शिवसेना फुटली, कायदे 30-40 लोक गेले, तेव्हा ज्यांच्यावर संशय नव्हता ते झाले. संशय असणं किंवा नसणं हा इथे विषयच नाही ना. कोण म्हणते संशय कोण ठेवणार आणि कोणी ठेवायचा? आमच्या खासदारांवरती पूर्ण विश्वास आहे आणि यापुढेही राहील. पण राऊतसाहेब 12:30च्या बैठकीला मुंबईतले खासदार संजय दिना पाटील हे 2 वाजता येतात. ते वेगवेगळी कारण देतात. आम्हाला सांगतात की माझ्या कारचा अपघात झाला होता. कदाचित पक्षाला त्यांनी कारण सांगितलं की कुठच्या मयत यात्रेत. बरं, ही काय चर्चेची जागा आहे का इथे? नाही बघा, जी काही सांगितली ते जातात असं आहे की पत्रकारितेतले हे प्रश्नोत्तर नाहीये. त्यांनी काय कारण दिलं, मी काय कारण द्यायचं. त्यांच्या गाड्यांना अपघात झाला हे खरं आहे. ते ठाण्यातील एका दुःखद प्रसंगातून घाईघाईत येण्यासाठी निघाले आणि गाड्यांना अपघात झाला हे सत्य आहे. ह्याच्यात तुम्हाला शंका घेण्याचं कारण नाही. ते पक्षाबरोबर एकनिष्ठेने काम करतायत. ते आले काल धावत पक्षात बैठकीला. त्यात तुम्हाला कशा करता एवढं अस्वस्थ वाटण्याचं कारण? ते आले म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय का? बैठकीला नाही, ते बैठकीला हे सगळे खासदार उपस्थित राहिले याच्याबद्दल काही पत्रकारांच्या काही पोटामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यात का? त्यांनी सांगायला पाहिजे बाबा ते कसे काय आले, आम्हाला आमच्या बातम्या गेल्या. नाही राऊतसाहेब, आम्हाला काहीच अडचण नाही. पण हे खासदार शिंदेबरोबर स्वतः दिसतात, त्यांच्या बैठकांमध्ये दिसतात, त्यांच्या मंत्र्यांनी ठेवलेल्या स्नेहभोजनाला दिसतात. शिंदे त्यांच्या शिंदेच्या दिसतात. असं सगळं असताना संभ्रम निर्माण करण्यासाठी, अशा प्रकारे संभ्रम निर्माण करण्यासाठी शिंदे किंवा भाजपचे लोक असे उपद्व्याप करत असतात.
या क्षणी हे सगळे खासदार शिवसेनेबरोबर आहेत. त्याच्यामुळे काय तुमचं जे कुठलं ऑपरेशन वगैरे होतं, टायगर ऑपरेशन ते- टायगर ते फुस- तुम्ही वुल्फ ऑपरेशन आता आम्ही ऑपरेशन वुल्फ करू ना. म्हणजे नक्की काय ऑपरेशन वुल्फ होतं ना. टायगरचं ऑपरेशन कसं करणार तुम्ही मला सांगा. वाघ तुम्हाला हात लावू देईल काय? वाघाला तुम्हाला ती गुंगीत आणावं लागतं, ते लांबून इंजेक्शन, वाघाला घाबरतात, लांबून एक इंजेक्शन मारावं लागतं गुंगीचं. मग तो वाघ आहे का, डोळे उघडलेत का वगैरे बघून मग जाऊन त्याला त्याचे पाय बांधावे लागतात. हे शक्य नाही आमच्याकडे. पण ते वाद दुरावा ठेवून आहे पक्षप्रमुखांपासून. अजिबात नाही. अजिबात नाही. वर्धापन वाघ मोकळा जंगलामध्ये फिरत आहे. वर्धापन दिन जवळ येतोय, शिवसेना 60th आहे. आता काय वर्धापन दिनाचा काय काय 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन हा षण्मुखानंद हॉलमध्ये साजरा होतो नेहमीप्रमाणे. टिळक महोत्सव 60 वर्ष होतात शिवसेनेला, आणि त्यानिमित्तानं आम्ही काही कार्यक्रम ठेवलेले आहेत. त्यातला एक कार्यक्रम जो आहे फार सुटसुटीत कार्यक्रम आहे, पण ते मी आता सांगत नाही. पण तेव्हा तेव्हाही खासदार येतील, असं काही खासदार आमदार अशा कार्यक्रमाला आमंत्रण द्यायचं नसतं. हा आपला घरचा कार्यक्रम आहे, आणि त्यावेळेला ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये सुद्धा कार्यक्रम होत असतात. पण मुंबईतला मुख्य कार्यक्रम जो असतो हा षण्मुखानंद हॉलला आहे. उद्धव ठाकरे साहेबांचे भाषण आहे, त्याशिवाय इतर काही कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत. पण मंचावर आमदार खासदार असतात तर त्यांची उपस्थिती राहते. पण आता जे येतील त्यांना खुर्च्या ठेवल्या जातील. मंचावरती शिवसेनेचे नेते असतात. राऊतसाहेब, आणखी एक विषय आहे जो राष्ट्रीय राजकारणातला आहे की ममता बॅनर्जींचा जो पक्ष त्याचे 20 खासदार कुठले, आणि 22 त्रिपुरातल्या एका स्थानिक नॅशनल सिटीजन पार्टी यात विलीन झालेल्या आहेत. कधी आपण या पार्टीचं नाव ऐकलं का? नॅशनल सिटीजन ऑफ इंडिया पार्टी, NCIP ही त्रिपुराची पार्टी. या पार्टीला संपूर्ण त्रिपुरामध्ये 862 मतं मिळाली, आणि पश्चिम बंगालमध्ये हे काही जागा लढले, तिथे यांची डिपॉझिट गेली, 1000 मतही पडली नाही. हे अमित शहा कुठून कुठून या पार्ट्या निर्माण करतात आणि पटलावर आणतात, आणि एखाद्या गुलामांना हातापायात बेड्या बांधून बरं का कोठडीत ढकलावं तसं त्या पार्टीत ढकलतात. 22 का 20 जे खासदार आहेत ते भाजपात जायला निघाले होते. त्यांना NCIP नावाच्या कुठल्या तरी एका पार्टीत अमित शहानी ढकलून दिलेलं आहे, विहिरीत ढकलल्यासारखं. त्याच्यामुळे एक झाले, पार्टी मर्ज झाल्यामुळे तृणमूल काँग्रेसवरचा त्यांचा दावा आणि चिन्हावरचा दावा हा संपलेला आहे, जे महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होतं. पण न्यायालयात इथे एक न्याय वेगळा लागलाय, आणि पश्चिम बंगालमध्ये वेगळी घटना घडली. मर्जिंग करणं किंवा विलीन होणं हाच एकमेव पक्षांतराला पर्याय आहे. महाराष्ट्रामधलं जो काही स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा गट आहे तो बेकायदेशीर असं आम्ही त्यासाठीच म्हणतो. तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तृणमूलमध्ये 60 पेक्षा जास्त खासदार फुटलेले आहेत. इकडे शिवसेनेचे एवढे फुटले नव्हते आमदार, आणि 20 पेक्षा जास्त खासदार फुटलेले आहेत. तरी त्यांना एका पक्षामध्ये विलीन व्हावं लागलं आपला खासदारका वाचवण्यासाठी. आणि महाराष्ट्रामध्ये तुलनेत कमी आकडा असताना सुद्धा आजही ते शिवसेना म्हणून मिरवत आहे. ते दुर्दैव आहे. याचं कारण असं आहे, महाराष्ट्राच्या नेत्यांचा दिल्लीमध्ये पैशांचा ओघ जास्त गेला. पश्चिम बंगाल तुलनेत गरीब राजकारणी असल्यामुळे, तिथे कोणी एकनाथ शिंदे नसल्यामुळे, तिथे समृद्धी महामार्ग निर्माण झाला नसल्यामुळे, किंवा अन्य त्यांच्याकडे ULC खातं नसल्यामुळे ते त्या पद्धतीनं दिल्लीत आणि न्याय व्यवस्थेमध्ये किंवा निवडणूक आयोगामध्ये पैशाचा ओघ वाहू शकले नाही. त्याच्यामुळे त्या गरीब बिचारांना, आमदार खासदारांना कुठल्या तरी NCIP पक्षात ढकलून भाजपवाले मोकळे झाले. जर त्यांच्याकडे तेवढे पैसे असते आणि पैशाचा वापर झाला असता तर तृणमूल पक्ष आणि चिन्हही त्यांना मिळाला असता. पण हा जो निर्णय घेतला आहे मर्जरचा, याचा आमदार शिवसेनेला भविष्यात कायदेशीर लढाई ही पहिल्या दिवशी आमची सुरू झाली, आणि तेव्हाच आम्हाला विजय मिळाला पाहिजे होता. तेव्हाच
तृणमूल फुटेपर्यंत वाट बघायची गरज नव्हती. तृणमूलच्या इतक्या आमदारांनी आणि खासदारांनी त्यांची आमदारकी खासदारकी वाचवण्यासाठी एका अशा पक्षात प्रवेश केला त्या पक्षाचं अस्तित्वच नाही. पण या इथे मात्र तुम्हाला मूळ शिवसेना आणि मूळ चिन्ह दिलं, मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचं चिन्ह दिलं. हे देशाच्या न्याय व्यवस्थेतली, कायद्यातली आणि निवडणूक आयोगातली ही तफावत पहा न्याय देण्याची. एकनाथ शिंदेना पुन्हा एकदा शासकीय कामांमधनं डावललंय. नाही, वारंवार असं मला माहित नाही, मी अंतर्गत युद्ध तुमच्या माहितीसाठी म्हणतो, अशा गोष्टीसाठी मी इथे उभा नाही. काही मोठा विषय असेल तर मी नक्की बोलेन तुमच्याशी. हे आता कोणाला कुठे मंत्रिमंडळात डावलं, कोणाला खुर्ची दिली नाही, कोणाला पाण्याचा ग्लास दिला नाही, बरं का, शिंदेला पिळाला लिंबू दिला नाही, हे काय माझं काम नाही ना. रावसाहेब, RSSचा विषय यापूर्वी दत्तात्रय भुजबळ म्हणाले होते की पाकिस्तानशी संवाद आपला कायम राहिला पाहिजे, अगदीच तोडून चालणार नाही. काल सरसंघचालकही तेच म्हणाले की मग पाकिस्तानशी आता संवाद हे कायम जे ठेवा. एक नारायण तातू राणे यांचे एक चिरंजीव आहेत मंत्री, काय त्यांचं नाव, नितेश राणे. हा, ते नेहमी ह्याला पाकिस्तानी, त्याला पाकिस्तानी, हा पाकिस्तानी, तो पाकिस्तानी म्हणतात. मग आता ते मोहन भागवतना पाकिस्तानी म्हणणार का? पाकडे बिकडे काय म्हणा, नाही हिंमत असेल तर. आम्ही असं म्हणत नाही की पाकिस्तान बरोबर चर्चा व्हायला पाहिजे, आम्ही म्हणतो पाकिस्तानला चिरडून टाकलं पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका आहे. आता मोहन भागवत म्हणतायत किंवा संघ परिवार म्हणतोय, त्यांच्याशी चर्चा व्हायला पाहिजे. मग महात्मा गांधींची हत्या का केली या लोकांनी? इतर लोकांना तुम्हाला पाकडे बिकडे किंवा पाकिस्तानी वगैरे का बोलण्याचा अधिकार आहे? तुम्ही सगळेच पाकिस्तानी आहात ना. तुम्ही ऑपरेशन सिंदूर मधून माघार घेतली तेव्हाच तुम्ही पाकिस्तानी झाला, हे सांगतो मी. तेव्हाच भाजपा पाकिस्तानी झाला. ज्या क्षणी तुम्ही दबावाखाली आंतरराष्ट्रीय पाकिस्तान विरुद्धचं ऑपरेशन सिंदूर मधून सपशेल माघार घेतली तेव्हाच तुम्ही पाकिस्तानी झाले. चला, धन्यवाद. तो ममता जी की पार्टी टूटी है, उसको अब 1 महीना हो गया, अब भूल जाओ. अब वो जो पार्टी है जो बीजेपी में शामिल होना चाहती थी, उनके वो सांसद और उनके कोई 20